जय श्रीराम। धर्म टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, जपली पाहिजे। सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। सद्यस्थितीत याच तपोवन परिसरात प्रभू श्रीरामचंद्राच्या परस्पराने पावन झालेल्या जिथं प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, श्री लक्ष्मण यांचं वास्तव्य होतं, या ठिकाणी त्यांनी तप केलेलं होतं। अशा या पंचवटीतील तपोवन आणि गोदावरी नदीवरील ऐतिहासिक प्रसिद्ध असे जे रामकुंड आहेत, त्या रामकुंडावर आगामी या 1.5-2 वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। या कुंभमेळ्यामध्ये जे देशभरातून साधू, संत, महंत, विविध आखाड्यांचे सर्व महाराज हे नाशिकमध्ये येणार आहेत। परंतु आता या काही दिवसांच्या घडामोडी बघता इथं जे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अगदी मूर्तीपासून काही मीटर अंतरावर असलेलं जे ऐतिहासिक तपोवन आणि या तपोवनातली झाडे तोडून तिथे माईस हब तयार होत आहे। तर आमची प्रभू श्रीरामचंद्र चरणी एवढीच प्रार्थना आहे, आमची प्रार्थना आहे की ही झाडे तोडू नये, या ठिकाणी हे तपोवन असंच राहावं। प्रभू श्रीरामचंद्राची आठवण तशीच राहावी, पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यानपिढ्या सूर्यचंद्र असेपर्यंत प्रभू श्रीरामचंद्राची नावाने ही आठवण ही राहावी आणि इथलं कुठलेही झाडे तोडू नयेत, हीच श्रीरामचंद्र प्रभू चरणी प्रार्थना। धन्यवाद।